नमस्कार मित्रांनो. तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेमध्ये आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळत आहे की लकी घरातल्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत असतो. तो जयश्रीला सांगतो की आई, जमलं तर मला माफ करा. अहो, किती दिवसांनी मला वाटलं की माझं कुटुंब माझ्यासोबत परत आलंय. तुम्ही तर मला चौथा मुलगा मानला होता ना. प्लीज मला माफ केलं नाही तरी चालेल, पण मनातून मात्र मला एकदा माफ करा. अहो, मी माझ्या मुलासाठी आणि कुटुंबासाठी काही नाही केलं. तुम्ही अडचणीत असताना माझा किती पैसा वाया गेला. माझी परिस्थिती नसताना सुद्धा मी कुठून पैसा जमा केला आणि आकाशरावांना जमिनीचं जेव्हा प्रकरण झालं तेव्हा दिलं. पैशाचं जाऊ द्या हो, त्याचे हप्ते मी अजून पण फेडतोय. आजच्या उद्या मी पैसे कमवीन, पण माझ्या मुलाला काही झालं असतं किंवा आकाशरावांना काही झालं असतं तर काय झालं असतं. खरं तर ना, मी तेव्हाच सगळं सावरून घ्यायला हवं होतं, म्हणजे आज ही परिस्थितीच आली नसती. हे जयश्रीला सांगत असतो. जयश्री हळूहळू लकीवर विश्वास ठेवायला लागते. घरातले सगळे लकीचं बोलणं ऐकत असतात. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो की याने उसने पैसे घेऊन अजून तो हप्ते फेडतोय, म्हणून त्याच्यावर दया यायला लागते. इकडे वसुंधरा कशीबशी दवाखान्यात पोहोचते. दवाखान्यात ती हातगाडीवर असते. जेव्हा दवाखान्याच्या पुढे येते तेव्हा तिथले सगळे नर्स लोक येतात आणि आकाशला आणि वसुंधराला आतमध्ये घेऊन जायला लागतात. वसुंधरा जसे नर्स दिसतात तशी ती खाली पडते आणि आकाशला त्या चेअरवर नेऊन आतमध्ये घेऊन जातात. लगेच दुसरी व्हीलचेअर आणून वसुंधराला त्यात घेऊन जातात. सगळं चालू असताना वसुंधरा आणि आकाश हॉस्पिटलमध्ये मात्र पोहोचलेले असतात. शार्दूलचा ड्रामा चाललेला असतो. मी आता इथून कायमचा निघून जातो हे सांगत असतो. तो निघालेलाच असतो की जयश्री त्याला थांबवते आणि म्हणते की थांबलं की मी माणसांची पारख करायला कधीच चुकत नाही. त्या वसुंधरामुळे तू हे सगळं केलंस माहिती आहे मला, पण तुझी यात काही चूक नाही आहे. आता तिला येऊ दे. या घराबाहेर जाणार तू नाही जाणार, वसुंधरा जाणार आणि ती पण कायमची. तेव्हा माधवराव तिला शांत करतात आणि म्हणतात की आधी आकाशचं बघा, सारखं काय तिलाच दोष देता. जयश्री म्हणते की अजूनही तुम्हाला तिचाच पुळका आहे का. तेव्हा माधवराव म्हणतात की नाही, मला आकाशची काळजी वाटते. इकडे सगळे लोक वसुंधरा आणि आकाशला दवाखान्यात घेऊन आतमध्ये लगेच ट्रीटमेंट चालू करतात. वसुंधरा आकाशकडे बेशुद्ध अवस्थेत सुद्धा बघत असते. सगळं चालू असताना तिथे तिची गंभीर अवस्था होत असते. इकडे जयश्रीचा ड्रामा चालू असल्यामुळे कोणाला काहीच कळत नाही. तेव्हा ती म्हणते की याहो, आकाशचा फोन का आला नाही अजून, त्यांना आत्तापर्यंत यायला हवं होतं. हे ऐकल्यानंतर माधवरावांना एक अननोन फोन येतो. तेव्हा जयश्री म्हणते की हा ना आकाशचाच फोन असेल. तेव्हा तो म्हणतो की नाही, हा अननोन नंबरवरून फोन आहे, मी बघतो. ते फोन उचलतात तर तिकडून सांगतात की तुमच्या मुलाला गोळी लागली आहे. त्यांना आधीच हार्टचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसतो. ते जागेवर खाली बसतात. त्यांची अवस्था बिघडलेली पाहून घरातले सगळे त्यांच्याजवळ येतात आणि म्हणतात की बाबा काय झालं तुम्हाला. तेव्हा माधवराव म्हणतात की हॉस्पिटलमधून फोन होता, आकाश आणि वसुंधराला ॲडमिट केले. सगळ्यांना टेन्शन येतं की नक्की काय झालं असेल, पण त्यांना तिथे स्पष्ट काही सांगता येत नाही. त्यांच्या छातीत दुखायला लागतं. तनयाला शॉक लागतो की आकाशदादा पोहोचलाच कसा, कारण विशाखाने तिथेच त्या दोघांना सुद्धा संपवायला सांगितलेलं असतं. हे सगळं चालू असताना ऑपरेशनमध्ये लगेच आकाशचं ऑपरेशनमध्ये ट्रीटमेंट चालू झालेली असते. घरातले सगळे लोक लगेच तडक दवाखान्यात पोहोचतात. जयश्री खूप मोठ्याने रडत असते की माझ्या मुलाला काय झालं. सगळेजण तिला धीर देत असतात. काही होणार नाही यावरून कळतं. तेवढ्यात नर्स बाहेर येते आणि सांगते की अहो, त्या मुलाची अवस्था गंभीर आहे, गोळी लागली आहे, औषधोपचार चालू आहे, लवकरच आपल्याला कळेल. हे ऐकल्यानंतर जयश्री वसुंधराला दोष देत म्हणते की हिच्यामुळे सगळं झालं आहे माझ्या मुलाला, असं म्हणून ती जोरात तांडव करायला लागते. तेवढ्यात पोलीस मागून येतात. ते म्हणतात की इथे ज्याला गोळी लागली आहे त्याची आता तपासणी चालू होणार आहे, त्यामुळे जे घडलं ते मला सुरुवातीपासून सांगा. शार्दूलला पोलीस बघितल्यानंतर तो घाबरतो की ते आपल्याला ओळखतील, म्हणून तो तोंड लपवायला लागतो आणि एका कोपऱ्यात तोंड घालून बसतो. ते विचारतात की काय झालं, कसं झालं. तेव्हा ते सांगतात की अहो, हे सगळं माझ्या सुनेनं केलं आहे. व जयश्री सांगताना सगळेजण तिला गप्प करतात. तेवढ्यात रानडे सुद्धा तिथेच येतात. रानडे आल्यानंतर ते सांगतात की आता हे कोण. जयश्री म्हणते की हे आकाशचे सासू सासरे आहेत आणि यांनीच सगळं केलं, यांना पोलिसात न्या, यांचीच चौकशी करा, म्हणून जयश्री त्यांच्या मागे लागते. तेव्हा पोलीस म्हणतात की चला तुम्ही बाजूला चला, काय ती मला लवकर तपासणी करू द्या, म्हणून रानडेंना एका बाजूला घेऊन जातात. त्यांच्यासोबत अखिलसुद्धा जातो. झालेला सगळा प्रकार सांगायला लावतात. तेव्हा ते सांगतात की बनीला एक निनावी फोन आला होता किडनॅप करण्यासाठी आणि त्याला किडनॅप केलं. पैसे देण्यासाठी माझा मुलगा तिथे गेला असताना त्याला गोळी लागली. तेव्हा पोलीस म्हणतात की त्या मुलाला काहीच दुखापत, त्या मुलाने किडनॅपरला बघितलं असेल, त्यामुळे आपण त्याचीसुद्धा चौकशी करूया. तेव्हा भास्कर म्हणतो की नाही, त्यांनी बघितलं असतं तर त्यांनी सांगितलं असतं, त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता आम्हाला, त्यात बनी रडत होता, त्यांच्या तोंडाला मास्क होता, त्याने नसेल बघितलं.
पोलीस रानडेंची सुद्धा चौकशी करतात. चौकशी झाल्यानंतर ते जाताना म्हणतात की मी अशी चौकशी करेन, अधूनमधून काही गरज लागली तर पोलीस स्टेशनमध्ये यावं लागेल, असं सांगून पोलीस तिथून निघून जात असतातच तेवढ्यात शार्दूल रानडेंना ओरडतो आणि म्हणतो की एवढे तुम्ही नीच आईबाबा कसे असू शकता, आपल्या मुलाच्या जीवावर कसे उठलात तुम्ही, असं म्हणून तो त्यांना खालीपणा दाखवत असतो. त्यात आई म्हणते की आई म्हणते की शार्दूल काय बरडतोयस तू, तुला कळतंय का मी का असं करू. शार्दूल त्यांनाच दोष देत असतो. पोलीस चौकशी करून निघून जातात. त्याने एका साईडला जाऊन विशाखाला फोन करते की अगं आई, आकाशदादा दवाखान्यात पोहोचलाय. विशाखा म्हणते की अगं तुम्हाला आत्ता का सांगतीये, तुला आधी सांगायला यायला काय झालं आणि तो तिथे पोहोचलाच कसा. तनया म्हणते की माहीत नाही अगं, ती वसुंधरा ना त्यांनी आणलं. तेव्हा विशाखा म्हणते की काय, वसुंधरा त्याच्या मागे गेली होती हे तुला मला सांगायला काय झालं. तनया म्हणते की सॉरी विसरली. तेव्हा विशाखा म्हणते की अगं पण मी त्या मूर्ख माणसाला शूटरला सांगितलं होतं की त्याच्या डोक्यात गोळी घाल, त्याने छातीत कशी गोळी घातली, त्याने असं काम का केलं. तनया म्हणते की आई आता त्याची चौकशी होणार आहे मॉम, त्यामुळे आपल्याला वाचून राहावं लागेल, असं ती विशाखाला सांगते. विशाखा म्हणते की काळजी करू नको, मी बघते काय करायचं ते. इकडे वसुंधराला शुद्ध यायला लागलेली असते. तेव्हा तिचे आई वडील बघतात तर ती बेशुद्ध अवस्थेत असते. नर्स म्हणते की काहीही झालेलं नाही आहे यांना, या ठीक आहेत. त्यांनी त्या माणसाला आणलं, त्याची तब्येत खूप गंभीर आहे. हे ऐकल्यानंतर रानडे घाबरतात. ते वसुंधराला उठवायला लागतात आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. पण वसुंधरा त्या बेशुद्ध अवस्थेत सुद्धा आकाश